झालंय. पुन्हा आम्ही आलो आमच्या सीटवर. काय बोलले ढुंग्याची तळ्यात मळ्यात काय टिंब पडली ढुंग्याच्या गळ्यात. कोण बोलले? ते काका जय भाऊ. लय मस्त मजा आली. थोड्या वेळासाठी रिफ्रेश झालो सगळेजण. असा आमचा प्रवास चाललेला आहे. खरंच आम्ही खूप हसी मजा करून सगळेजण प्रवास करत असतो. तर खूप मस्त वाटतंय. तर आता जवळपास दिल्ली येईलच आणि त्यानंतर मग थोडंसं आमचं जे ऑर्डर आहे ती येईल. बहुतेक कशी येते काय माहिती. फर्स्ट टाइमच अशी ऑर्डर केलेली आहे आम्ही. तर आली तर हे रेग्युलर असतं नाही ग. पहिलं फर्स्ट टाइम आपण अशी इकडे ऑर्डर केली. नई दिल्ली आलं. नई दिल्ली आलं. न्यू दिल्ली आलेलं आहे. इथं येईल का? गडबडी इथे ऑर्डर येईल आमची आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करू आणि थोडस आता बेड फोडून घेऊ आणि मस्त ताणून झोपणार आहोत. हा बाई हा झोप. आणि उद्या सकाळी उठू. मग बघतोय हे न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन. नको वाजू. अरे नाही तसा. न्यू दिल्ली आहे. हाँ न्यू दिल्ली है ना स्टेशन है. त्या तिथं पप्पा आहे. कुठे पप्पा? तिथं आहे ना. मग स्वतः दिसतंय. मग आम्हाला पण दाखव ना स्वतः दिसतंय. फायनली पिझ्झा आलेला आहे. तिला असं वाटलं पिझ्झा येणार नाही म्हणून बाईक लगेच रडारड सुरू झाली. पण फायनली पप्पा आहे. शेवटी पप्पाने पिझ्झा मागवलेला आहे आणि आम्ही एक थाळी मागवलेली आहे. श्रेय थाळी बाहेर काढ बरं. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट बाहेर थाळी काढ. बाहेर काढ ना. नाही बाहेर काढ ना थाळी कॅरी बॅग मधनं. थाळी मागवली आहे आणि त्याचबरोबर इथं थोडीशी बिर्याणी आहे. आणि इथं बघा 3 रोट्या. ते एवढ्या दिसत पण नाही त्या 3 रोट्या. सगळ्यांना शेअर करायचं. आणि हे बघा पिझ्झा जेवण झालेले आहेत आणि सगळेजण आता मस्त झोपताय. शिवचं मस्त झालेलं आहे. बेडशीट टाकून झालेली आहे. शिव मस्त झोपली ताणून. श्रेया बसलेली आहे अजून. शिव मी मस्त ताणून. वाव शिवचा मस्त टेंट झाला हा. छोटा टेंट. आणि मी इकडे झोपल. श्रेया इथं. आम्ही दोघी खाली झोपणार आहे. श्रेयाचे पप्पा वरती झोपते. पप्पांना बसू दे. बघू दे पप्पांना. तुला काय करायचंय? माझी शिव बघा झोपली. खाना वेस्ताली वडापाव. कोणती ती? हा ती खाली घेऊन घ्यायच्या. पनवेलला जाऊन आपण खूप सारे वडापाव नानकटाई देऊ. नानकटाई शिवला परत पुन्हा भूक लागलेली आहे. शिव खाते बिस्किट. आणि वाजलेले आहेत आता 9:30 झालेले. तिथंच आहे कॅरी बॅग मध्ये. हा त्याच कॅरी बॅग मध्ये. काय जाऊ दे तिला खायचे ना बिस्किट. खाऊ दे जाऊ दे. तर सगळे आता इथे झोपतायत. आमची टीमचे मेंबर पण सगळ्यांनी जेवण केले. सगळे झोपतायत. तिकडे नाशिकचे आमचे जे नाशिकचे आहेत ते भेटलेले आहेत. काय झालं गो? काय झालं? मोदीने तिकडं काय केलं बघितलं? खाल्लं तिकडं गोल करून पडली. मोसंबी पाहिजे तिला. जाऊ द्या. आवडलं तुला? अरे काय ग? आम्हाला वाटलं तू तिकडे तोंड करून रडायला लागली. आवडलं का? मोसंबी पण देते सोलून. मोसंबी काढा. एक पिंक कलरच्या टिफिन मध्ये येते बघा. वरती ओता डबा वरती राहिलाय त्या टिफिन मध्ये बघा तिकडं. हा ते ब्लँकेट खाली. तर बघा सेम टू सेम अशी एक प्लेट आली होती. या प्लेट मध्ये एवढूसा रायता. हा एवढूशी चिकनची भाजी. 2 याच्यात त्यांनी थोडी भाजी दिली ती. थोडीशी भाजी. एवढी 2 पीस त्याला. ठीक आहे चव होती. थोडीशी होती फक्त. चपात्या कडकलेल्या. बटर सांगितलेलं होतं पण बटर नव्हतं. सांगितलं होतं त्याला. एक
कुंचू बटर नाही, हा बिर्याणीमध्ये हा हळद, लाल मिरची आणि फक्त चिकनचे तुकडे असे करून दिले. हा आणि लोणच्याचा पाऊस होता. आणि किती दिवसाचा ते रायता दिला होता. हा कांदा होता 350 रुपये. आणि इतका चिंदीसा एवढासा नाही चिंदीसा रसगुल्ला होता तो. चिंदीसा चिंदी एकदम. हा 300 रुपयाची थाळी अशी. हा काय काय भरून नाही आमचं तिघांचं पोट नाही भरलं आणि पप्पांना असा राग आला ना. पप्पाने अशी कंप्लेंट टाकली ना त्यांच्यावर. 1 मिलियन म्हणजे असे भडकले ना ते. त्यांनी डायरेक्ट कस्टमर केअरला फोन वगैरे करून इतके बोललेत ना डायरेक्ट. त्यांनी मी घाबरले म्हटलं अहो असं नका बोलू वगैरे. पण यांनी इतका म्हणजे बापरे. ते म्हणे तुम्ही मला फोन करा. ते म्हणे सर आम्हा हाफ रिव्ह्यू देते. नाही तर ते म्हटले मी आम्ही तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर टाकून देऊ असं म्हटले ते. हा ना लोकांना हो 360 कशाचे घेत आहेत हो. एवढीशा म्हणजे जी किंमत 150 पण नाहीये त्याची तुम्ही 360 देताय. आणि काय ते आणि ऑर्डर ठीक आहे घ्या ना का तुम्ही. पण तुम्ही त्या क्वांटिटी मध्ये किंवा त्या क्वालिटी मध्ये द्या ना. कुठून घेतलं मी तुम्हाला त्याचं नाव सांगतो. कारण पोटच भरलं नाही ना. आम्ही काय जायका चिकन दिल्ली जायका चिकन मधून घेतलं. दिल्ली जायका किचन किचन. हा दिल्ली जायका किचन आहे ना. 3rd क्लास क्वालिटीचं. हा आणि काय झालं तुम्ही जर क्वांटिटी विचार करत असाल त्याच्या व्हॅल्यू म्हणे बिलकुल नाही. भरपूर घेईन पण खायला नाही. मला जे सांगितलं तसे क्वालिटी पण नाही भेटली आणि त्याची क्वांटिटी पण नव्हती. म्हणजे एक माणूस बी पोटभर जेवू शकत नाही एवढं जेवण भेटत नाही त्यांच्यामध्ये. मला बटर नान सांगितले होते 3 तर तिने दिले फुलके एवढे ते कडक घालले. खाता आले नाही मला. त्याच्यामुळे मग ते ग्रेव्ही बी संपली. विषय रमेटला. मला अख्खं जेवण मी फेकून दिलं. आणि बुंदी रायता म्हणजे नावाला रायता. पाण्यात बुंदी टाकली एकदम पाणी. तर तुम्ही जर दिल्ली जायकामध्ये घेत असाल अमृतसर किंवा इथून येत असाल किंवा मुंबईला येत असाल आणि दिल्ली जायकाचं तुम्ही बुकिंग करत असाल तर बिलकुल करू नका. नाही आणि आम्ही काय माहिती उपाशी राहिलो. आम्ही त्यांच्या भरोशावर आम्ही घेतलं प्लेट वगैरे. पण आम्ही अर्ध मुलींना तरी पिझ्झा मागवला होता. पण मग यांचं पण पोट भरलं नाही व्यवस्थित. त्यांना माझं पोट भरलं. आणि शिव आता बघा ते आता ते मोसंबी खाते शेवटी. तरी आम्ही बिस्किट वगैरे पण घेतले ते. एवढं घट्टी होतं ना ते जेवण. घट्टी होतं कच्ची दिलं सगळं. हे बघे रिव्ह्यू आले सगळं कच्च दिलं. असो का. तुला लय समजलं. तू तर पिझ्झा खाल्लाय. हा तू तर पिझ्झा खाल्ला. तुला एक चिकनचा घास दिलं. खाल्ला तरी का तू एक तर दिलं ना मला. असो का. चला आता जाऊ द्या. जे झालं ते झालं. आता इथं पोरी बरी ती मोसंबी होती घेतलेली आणि त्याच नंतर बिस्किट वगैरे थोडेसे घेतले होते ते खातायत. जेवली आता वॉकिंगला चालले. जेवल्यानंतर ट्रेन मध्ये वॉकिंग करा. शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकता तुम्ही. शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकतो वॉकिंगला आपण. हा चलो. काय झालंय घटिया जेवण होतं ना. मग गोट्यो कुछ सांगतो माझे दाबू. खा खा खा. तू पण खात. तू काय खाल्ला जेवण. हा रोटी खाल्ली. ओके त्याने बिस्किट खाणार आता. हा त्यांनी पण तेच मागवलं होतं वाटतं तसंच. ओके माहिती आहे मला. मध्ये असा मस्त प्रवास चाललेला आहे. काय ती हे सगळे म्हणताय नाशिक यायला सांग काहीतरी आनंद यायला. तर मम्मी नाशिक लागणार आहे उद्या रात्री 8 वाजता बहुतेक. तर मम्मीला म्हणतायत की सगळे मला चिडवत आहे की मम्मीला सांग म्हणून का मस्त पिठलं भाकरी करून आण. कोणी म्हणतंय मस्त वांग्याचं भरीत किंवा कोणी म्हणतंय 1 टांगची मुर्गी नको 2 टांगची मुर्गी मागवा. तर बघू जमलं. जर किती वेळ गाडी थांबते ते माहिती नाहीये. मम्मी पण लग्नाला जाणार आहे आणि त्यानंतर मग भाऊ आहेत 2 जण. तर ते 2 आले 4 जण आले तर येऊ शकतात. तर बघू कसं होतं काय होतं. तर चला मग आमचा असा प्रवास मस्त चाललेला आहे. तर आता हे बघा टाकतायत अंथरून.
इकडे अंथरुण सेट करते. खालच्या सीटवर मी आणि श्रेया आहे. माझ्या वरच्या याच्यावर शिव आहे. श्रेयाच्या इथं त्या साईडला वरच्या भदल्या फ्लोअरवर श्रेयाचे पप्पा आहेत आणि शेवटी वरती ते दोघं भाऊ आहेत. तर चला मग आता आम्ही झोपतो. सकाळी उठल्यावर बोलते मी तुमच्यासोबत. बाय, गुड नाईट. बघा आम्ही कधी पण उठतो म्हणे वरून. मॉर्निंग शो. त्या गोळा होऊन जातं त्या अंगा. नाही जाऊ दे, नाही म्हणते ते गोळा होऊन जातं ना बेडशीटवर. मस्त झोप झालेली आहे. आणि सकाळ कुठलं स्टेशन आहे मला काही समजतच नाहीये. बाकी सगळे झोपलेले आहेत आणि आमचे शिव आणि आम्ही दोघंही उठलेलो आहोत. झोपणार आहे का? बरं, झोप. ए पडल तिकडं. काय करते? झोपायचंय का? झोप मग. व्यवस्थित घे ना त्या अंगावर. मी नाकाची पण स्किन ओळली बघा. तुमचा चेहरा पण तुमच्या मम्मी सारखा झाला. मी मेकअप करायला लागले तर पप्पाने लय भारी असं चेहरा केला. म्हणजे कळून जाते भाषा लगेच. आराम वाटतंय त्यांना. ती नाही तर दुसरी पण आली बघा मेकअप वाली बाई. बघा आता. थांब हे करते ते. बघा लाईट लाव श्रेया. बघा ही नुसती चिडचिडी. ही पोरगी नुसती चिडचिडी. नुसती या पोरीवर धावत राहते. पुसते चांगला. आता काय बाई सेवा. ट्रेनमध्ये पार्लरवाली बाई आली. पुण्याहून पार्लरवाली बाई आली आहे ट्रेनमध्ये. कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल, अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर घ्या. पुणेवाली पार्लरवाली बाई. ओ पार्लरवाली बाई. मसाज कर. पप्पालाही आराम लागतोय बरं. चांगला मसाज. तोंडाला लावायचं असतं. पांढरी दाढी झाली म्हणे. इकडे बघ. ओ मॅडम इकडे बघून मेकअप करा. म्हणजे आम्ही तुमचं तुम्हाला व्हायरल करून देऊ पार्लरवाले मॅडमला. अजून काही बेटा? सीसी क्रीम थांब. वेकुटर माईक लावते ती. तर ट्रेन झाली आहे पुन्हा सुरू. अशी थांबत अशी चाललेली आहे आमची ट्रेन आणि आमची सवारी. वा किती भारी ना. पोरीने मस्त पप्पाला तयार करून दिलं. बघ ना किती भार. मी तयार करत होते तर तिनेच तयार करून दिलं. सो मी झाले आहे फ्रेश मस्त ट्रेनमध्ये. बघू शकताय असं बिना आंघोळीची फ्रेश झाले बघा. तर आता शिवला पण फ्रेश करून देते आणि त्यानंतर आम्ही ब्रश वगैरे झालेला आहे. आणि त्यानंतर आता आपण चहा वगैरे बघूयात. स्टेशनचा चहा पिऊच वाटत नाही पण तरी बघूयात. तर थोडीशी मठरी वगैरे खाल्लेली आहे. पंजाबवरनं घेतली ती. तर आता शिवला मी आधी फ्रेश करते त्यानंतर श्रेया फ्रेश होईल. आणि तिच्या पप्पांना तर तिने फ्रेश करूनच दिलेलं आहे एकदम मस्त मेकअप बिकअप करून. तर त्याला मी आता शिवला फ्रेश करते त्यानंतर भेटते तुम्हाला.
तुम्ही ना खरंच इतक्यात ना मी खूप रडली असते. इतका जीव घाबरून दिला ना माझा. बातमीला सकाळपासून पोट दुखत होतं आणि त्यानंतर तिचं लूज मोशन सुरू झालं. पुढून उलट्या मागून लूज मोशन. बाथरूम मध्ये नेली मी तिला. बाथरूम मध्ये नेल्यानंतर तिने डायरेक्ट मम्मी मला काही दिसत नाही डायरेक्ट असे डोळे सोडून दिले तिने पूर्ण. मी इतकी घाबरले. स्वामी समर्थांचं नाव घेतलं. स्वामी समर्थ प्लीज प्लीज म्हणलं काही करू नका मी माझ्या लेकराला. इतकी रडायला लागल्या. आणि सगळ्या लोकांनी हेल्प केली. सगळ्यांनी कोणी इलेक्ट्रिक पावडर आणून दिली कोणी दिलं म्हणजे नाही का इथं पॅसेंजर लोकांनी सगळ्यांनी खरंच खूप मदत केली. आणि डीसी लोक आली. डीसी लोकांनी डॉक्टरांची अरेंजमेंट करून दिली. आता डॉक्टर लोक आता येत आहेत. डॉक्टर लोक तिला चेक करतील. डायरेक्ट डोळेवरती करून दिली. इतकी म्हणजे रडायला लागली. सगळे धावत आले. थोड्या वेळासाठी इतकं घाबरून दिलं अक्षरशः माहिती. समोसा ढोकला समोसे 30 रुपये. नाही दबाने से हो रहा दर्द. आलू बड़ा समोसा ढोकला समोसा कमान ढोकला समोसे आलू बड़ा है समोसा ढोकला समोसा कमान ढोकला समोसा वॉमिटिंग. शिवान्याने मध्येच घोळ केला होता. शिवान्याला खूप त्रास झाला. जसं की मी तुम्हाला आता म्हटले श्रेयाने व्हिडिओ काढलाच होता. तिने एकदम डायरेक्ट अंग सोडून दिलं होतं बाथरूममध्ये. मी एकदम रडायला लागले. स्वामी समर्थ म्हटलं असं काही होऊ नका देऊ लेकराबरोबर. एकदम रडायला लागले होते मी. आणि आता तिला डॉक्टर आले. भोपाळला डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी चेक केलं आणि त्यानंतर तिला थोडंसं हे ड्रिंक असतं एनर्जी ड्रिंक ORSचं. तर ते ओरलचं पाजलं तिला ते. आणि त्यानंतर तिला आपण काय झालं नंतर आम्ही तिला शिवण्याला गोळी पोट दुखायची गोळी दिलेली आहे. अजून काही खाल्लं नाही आहे. ते खाल्ल्यानंतर मग दुसऱ्या अँटीबायोटिकच्या गोळ्या वगैरे आहेत त्या देऊ. आणि आता ती सध्या झोपलेली आहे. तर ती सध्या झोपलेली आहे. आता ती उठली की तिला काहीतरी खायला देते आणि मग बाकीच्या गोळ्या देते. तर तोपर्यंत आता बरं वाटतंय. मेन म्हणजे तिने ती ड्रिंक घेतली ना आणि थोडीशी आईस्क्रीम खाल्ली ती तिने. त्या भाऊने आईस्क्रीम आणून दिली होती आणि आता थोडंसं बरं वाटतंय. तर त्याच्यामुळे थोडंसं मला सुद्धा बरं वाटतंय कारण की आता ती रिलॅक्स झाली आहे. अरे तुम्ही हा पत्ता काढ जिंकला. नाही एकच राहिलं. आम्ही खेळतोय इकडं पत्ते. हनुमान मंदिर हो मी बघितलं आता बरं का मगाशी. हनुमान मंदिर आहे इकडं. इथे ट्रेन आहे आलेली दुसरी. त्यामुळे आपली ट्रेन आहे ती स्लो झालेली आहे. ते शिव झोपलेली आहे माझी. आम्ही सगळे पत्ते खेळतोय. शिव एकदम हे झाले ना. सगळ्यांचे चेहरे उतरले पण आता है ना. सगळ्यांचे चेहरे डाऊन झालेले आहेत घरी पोहोचेपर्यंत. आता सुट्ट्या आहे सगळ्यात घरामध्ये आराम. पण गेले शाळेला. टीचर गेले आले 1 महिन्यासाठी. घरी बघायला जातो फक्त. येऊ का. कोणतं स्टेशन आहे. कुठलं स्टेशन आहे. इटारसी स्टेशनला आम्ही आलोय. आणि त्यात आता बघू तिथं काय भेटतं खायला. थांबलो इटारसीच्या स्टेशनवर आणि शिवला घ्यायचे फ्रूट्स. तर इथे शिवला फ्रूट्स घेतो. कटिंग केलेले फ्रूट्स पण आहे तिथं. ते आता फ्रूट्स. शिवची तब्येत आता ओके आहे ना शिव. बरं वाटतं ना. कशी चक्कर आलते बेटा सांग एकदा सगळ्यांना. ते ना कालचं जेवण खाऊन झालंय. तुम्ही एक चपातीची कडक दिलता ना चपाती खाऊन झालंय. आणि आता चक्कर कशी आलती काय झालं तुला. पोटात ना काहीतरी केमिकल बनत होतं. केमिकल दिमाग में केमिकल लोचा हो गया. पेट में केमिकल लोचा. आणि मग काय झालं. पुढून उलट्या आणि मागून काय लूज मोशन. मागून
दीदी ना बाथरूम मध्ये पडली होती, काय बाथरूम मध्ये पडली होती ना. हा बस ते आवाज आला होता, पण मी मम्मीला सांगितलं. मम्मी मला चक्कर, मम्मी मला काय नाही. डायरेक्ट चक्कर येऊन पडली पोरगी. आता खाती, आता ओके आहे, फ्रुट्स खाते आहे. आम्ही तिला फ्रुट्स घेतले खायची. बघा आता ही आता इतक्यात बरी झाली आणि लई भेळ खायची. बघा कोणती भेळ रे? हा ना, कांदा कोथिंबीर आपली चालू आहे. इतना थोड़ी आगे बेटा दे दिया जाओ. हाँ भेल वाले आप लोग कौन सी खाई? किती घ्यायचे बाबा? 3 1. हे बघा आता बघा पेशंट बरं झालेला आहे. पेशंट खातोय भेळ. पेशंट बरं झाल्यावर पेशंट म्हणतोय मला चटपटीत खायचं. बघा आता ही परत त्रास होईल ना. आली का एनर्जी? पप्पाला दे थोडस, पप्पाकडे बघ. अरे वा वा बघा छान आहे. कांदा पण खाते. हो माझ्या दादाला आता एनर्जी आली. माझ्या दादा आता काय पहिल्यांदा ट्रेन मध्ये काहीतरी चांगलं आलंय ना. खावा मग. बेस्ट आहे. काय बेस्ट आहे असं आहे का? खा मग खा. पण खाते. असो का? कांदा पण खाती. एवढ्या 8-10 दिवसाच्या ट्रिपने तुम्हाला कांद्याचं काय महत्व असतं ते कळालं आहे. आणि मेन म्हणजे मम्मीचं काय महत्व असतं. मम्मी जे स्वयंपाक करते ना त्याचं तुम्हाला महत्व कळल. असं बाहेर निघालं ना कळतं. मग आईची कदर. आई स्वयंपाक करते ना, जे नुक्स काढतात ना, मम्मी अशी करते, मम्मी आज असंच झालं, मम्मी तसंच झालं. पप्पा पण कधी म्हणते ना हे असंच झालं तसं झालं. पप्पा म्हणत नाही, पण तेव्हा कळतं काय कदर असते जेव्हा घरात बाई स्वयंपाक करते त्यावेळेस. है ना बेटा? हा बेटा बेटा कसं नीचे मुंडी करके खा रहा है. करते ना. कांदा काढून द्या ना. आता शिव खाते. शिवची एनर्जी आता एकदम मस्त झालेली आहे. काय झालं इसी बात पे जोरदार तालियां हो जाए. अरे वाजवता पब्लिक तालिया पण वाजवत नाही काय? ताली वाजव. लेकरू एनर्जी आली बिचारीला. खा आता. जाने क्या रंग लाएगा अब एक पल भी तुमसे बिछड़ के ये दिल न रह पाएगा. थोड़ा सा मैं पागल, थोड़ा सा दीवाना, मुझे दिल में रखेगा, नजर में छुपाना, तेरा मेरा रिश्ता किसी ने न जाना. नन्नारे 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 बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो. मीठा हे वडापाव नका असतील आता. पुढे दिसतंय का? खाली पडे. तर आता आलेला आहे भुसावळ जंक्शन आणि फायनली आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेलो आहे. भुसावळ जंक्शन आलं की म्हटलं तर एकदम भारी फील वाटतं. आणि त्यानंतर आम्हाला 2 तास गाडी उशिरा आहे. 2 तास उशिरा असल्यामुळं इतकं कंटाळा आला. काल सकाळचं जे ट्रेनमध्ये बसलेलो आहेत असं अजून चालूच आहे ट्रेनचा प्रवास. यांनी डोसे आणले. इथं ठेव. यांनी डोसे घेऊन आलेले आहेत कारण की आमचं खाणं पिण्याचे लय हाल होत आहे. नाही मी काय म्हणते गाडी जास्त थांबली नाही तर निघून या बरं का. काही आणू नका खायला. तर काय झालं आम्हाला जेवणच नाही व्यवस्थित भेटत आहे त्यामुळे ना डोसा आवडला तिला. शिव डोसा खाऊन घे बेटा. गरम गरम आहे गरम गरम आहे. तू जाऊ नको इकडे शिव. तर आता ना डोसा घेतलेला आहे. हे अजून परत गेलेले बाहेर काय अजून घेण्यासाठी. तर जेवण नाही व्यवस्थित आहे त्यामुळे मग नाशिकचं स्टेशन लागणार आहे माझं माहेरचं. तर मला सगळे म्हणत होते की तू उतरून जा पण माझ्याकडे कसं झालं आता सामान वगैरे खूप असं
डिवाइड करावं लागेल. त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे दिवाळीलाच बघा. आता ह्यावेळेस कसं श्रेयाला क्लासेस वगैरे लावायचे. तर नाशिक स्टेशन येते तर मग मम्मीला मला हे सगळेजण मला चिडवत होते नाही का मगाशी की पाठवा आणि मम्मी सांगा की मम्मीला नाही का एक टांकी वर्गी नाही. मी म्हटलं एक टांकी वर्गी सांगितलेली आहे. तर ते म्हटले जावाई रुसला जावायला 2 टांगची मुर्गी. तर पण 2 टांगची मुर्गी शक्य नाहीये कारण की एवढं सगळ्यांना. तर मम्मीला म्हटलं साधंसं नॉर्मल नाही का वांग्याचं भरीत पिठलं आणि चपात्या आणि शिवला थोडीशी मुगा डाळीची खिचडी वगैरे यांच्याकडे पाठवून दे. तर हे 4 जण बहुतेक गाडीवर येतील. बहुतेक जमलं तर माझा भाऊ सुद्धा येईल. हा आत्याचा मुलगा तो विजू भाऊ तर तो सुद्धा येईलच. तर बघूयात कसं होतं काय माहिती नाही. गाडी नेमकी नाशिकच्या स्टेशनवर 3-1 मिनिटं जास्त थांबणार नाही. 5-1 मिनिटच थांबल बहुतेक. तर जेवढी भेट झाली तेवढी तर बरं वाटेल. जरा भाच्याला माझा विरांश आहे. विरांशला भेटणं पण होऊन जाईल. तर चला बघूयात कसं होतं. मी तर जर आले तर चांगलंच होईल. मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओच्या माध्यमातून. तर बघत राहा कंटिन्यू करत राहा. सासवडी कामात आली बघा बरं मम्मीने करून ठेवलं. बघा नाव ठेवतात. बघा बरं फॅमिलीला सासवडी खूप छान भेटल्याबद्दल आमच्या सर्वांकडून वाघबांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. अशीच आम्ही नाशिकला गेल्यानंतर पुन्हा आपण आमची सेवा करत आहोत. धन्यवाद. होईल सेवा येईल. होईल. चपात्या रेडी झालेलं आहे. पिठलं रेडी झालेलं आहे आणि काय म्हणतात त्याला वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे. रेडी झालेलं आहे. हो धन्यवाद. एकच नंबर. आता बाहेर मागवत असतील म्हणून पहिले म्हणून सांगायला चालू त्यासाठी. रेडी आहे. ती चपात्या रेडी झालेल्या आहेत. मम्मीने करून ठेवलंय. हा मम्मी आली. हा नाही मम्मी लवकर आली लग्नावरून. हा मम्मी म्हणे रेडी करून ठेवलेले आम्ही लवकर लागलो. 30 चपात्या करून घेतले डब्यामध्ये पाठवते म्हणे. 4 गाड्यांवरच येतील. मम्मी म्हणे मी नाही जाऊ दे म्हणे गाड्यांवर येऊन जातील 4 मग ते येतील गाड्यावर देऊन जातील. पण गाडी जास्त थांबणार नाही आपली. म्हणून तर सांगायला आलो. म्हटलं तुम्ही काही घेशाल त्यासाठी सांगायला आलो. भरपूर येईल. हा भरपूर येईल. भरीत आहे वांग्याचं भरीत आणि पिठलं केलेलं. प्लेटी आहे का? हा आता फोन आला तर मम्मीचा की प्लेटी आहे का म्हणजे तुमच्याकडे? नाही तर मग घ्यायला सांगायला. कागदी सांगू का? कागदी सांगू का मम्मीला प्लेट घ्यायला? मग प्लेट सांगते. आमच्याकडे 4 आहेत. आमच्या बरोबर उरलेले ते पंजाबवरून घेतलं ते ना. हा 4 आहे आमच्याकडे. होतील काय? तुमच्याकडे किती हो? नाही यांच्याकडे यांचं होऊन जाईल. मग आमच्याकडे आमचं होऊन जाईल. तुमचं होईल का तेवढ्यात? काय म्हणत होते? काय म्हणत होते मला? असं नका करू ना. आमच्यावर चला ना. याला का अर्ध्या रस्ते सोडून चालले. हे काय बरं वाटत नाही. ते रडता कसे बाकीची शांती लागली. लाईट नाही लावली तुला? चिटिंग आपल्याला काही पटेल नाही. किती रडून राहिले. मी बोलले मी बोलले झोपेल होते. हे अचानक म्हटले मला आपण अशात उतरून घ्यायचं आराम होऊन जाईल रात्री. मग माझं पण आराम होऊन जाईल. मग आपण संध्याकाळी आरामशीर तुला सरप्राईज दिलं. हा मी काहीच बोलले नाही. विचारा सबूत इशरा काय तू सांगा तिला. मी झोपलेले होते. ती सांगायला आली आता इथे आम्ही ठीक आहे म्हटलं. मग इच्छा म्हणलं आधी त्यांना सांगा म्हटलं. अशी पण म्हटले काय म्हटलं आधी सगळ्यांना सांगा. ते नाराज झाले. त्यांची फ्रेंड रडायला लागली. तुम्ही पण चला उतरून घ्या. सध्या आमच्या घराची
मग रिलॅक्स आराम होईल सकाळी छान 4-5 वाजता निघू. भाऊजी रडतायत आम्ही नाशिकला उतरणारी म्हणून. गेले गेले तिकडे गेले. अरे देवा काही खरं नाही मग मजा येते. या सोबत गेलो का खरंच छान वाटत. अशी नाही एकटे नसतं गेलं ना मजा नसते आली माहिती का. 4 जणांमध्ये काय आता आम्ही केरळला पण गेलतो आम्ही सोबतच गेलतो. आमची एकच गाडी होती पण छान वाटलं होतं माहिती का. आपल्या गाडीला मला गाडीवरचा ड्रायव्हर पण असतात. लय पण स्लो केली या गाडीने खरंच विचित्र सारखं. हा ना मम्मी रडायला लागते माहिती का असं काय पण बघितलं ना. मला लय रोड होतो पटकन बाई. लेकरू माझ्या हातासमोर असं गरम होतंय. बस की मग बाई गप्पा मारते दीदी बरोबर. मस्ती नाही खूप मस्त केल्या पण. घाबरवलं सकाळी मम्मी पप्पा. तुला कसं वाटलं मग. बरं वाटलं. मम्मी रडली ना तुझ्या. मला म्हणती मम्मी स्वामी समर्थ म्हणायला लागली ती. म्हटलं तू ऐकत होती का. राहिले ना मगर मगर हम मिलेंगे ये याद रखना ये याद रखना. वापस भेटू ऍक्च्युली शिवण्याला होतोय त्रास आणि माझंही पोटात दुखतंय आणि माझं पण. आमची गाडी 2 तास उशिरा चालते. लेट आहे 2 तास. त्यामुळे काय झालंय नाशिकचं स्टेशन येतं. मी म्हटलेले नाही मी तुम्हाला एक सफाई देते. मी म्हटलेले नाही मी माझी निवांत झोपले होते. म्हटलं आता पुण्याचं स्टेशन आहे. आम्हाला कल्याणला उतरायचं होतं. कल्याणवरून आम्ही पुण्याची गाडी पकडायची होती. आमचं रिझर्वेशन झालेलं होतं पुढच्या गाडीचं. पण आता आम्ही इथूनच 12:30-1ला पोहोचणार आहोत. तर आमची जी पुढची गाडी आहे ना ती मिस झालेली आहे. तर त्यामुळे काय घोळ झालेला आहे. त्यामुळे मला अचानक म्हणते की आपण नाशिकला उतरून रात्री स्टे करून दुसऱ्या दिवशी निघू तिकडे. हा प्लॅनिंग साहेबांचा आहे. तर मग बरं जाईल ना थोडं. तुम्हाला जे योग्य वाटेल ना तर तुम्ही ते करा. मी अशी पण मी जायला तयार आहे. मी रात्री स्टेशनवर थांबत आपण डायरेक्ट पुण्याला जाऊ असं हे पण म्हटले त्यांना. पण ते मला म्हटले की नको जाऊ आपण आराम करून घेऊ असं. आराम करूया थक झालं. मम्मी ते पण बोलत होते आणि मम्मी त्यांनी चपात्या वगैरे सगळं काही स्वयंपाक करून आता सगळ्यांना देऊ आम्ही. कारण की हॅलो फ्रेंड्स माझी बॅटरी डाऊन झाली आहे आता. पण आमचं माहिती जसं की तुम्हाला की आमचं चेंज झालेलं आहे. तर आम्ही उतरणार आहोत नाशिकच्या स्टेशनला. तर आमच्या बघा चिल्ले पिल्ले आमचे आलेले आहेत मला भेटायला. त्या म्हणतात तुम्ही नाशिकला उतरणार आहे. तर त्यांचे तोंड बघा कसे उतरलेत. कारण आम्ही एवढे 10 दिवस सगळेजण आम्ही सोबत होतो. त्याच्यामुळे आमचा एक छान बॉन्ड बनलेला आहे. एकदम मस्त बॉन्डिंग झालेली आहे. तर मुलींचं पण एकदम छान झालं. शिवण्या पण त्यांच्यामध्ये छान रमली आणि ह्या सुद्धा खूप छान आहेत. खूप क्यूट आहेत. सगळेजणी छान असं मनमोकळ्या स्वभावाचे आहेत. त्याच्यामुळे खरंच छान वाटलं. अजून बाकीचे आहेत पण मजा काय करते. तिला त्रास होतोय काय. तिला बरं वाटतं. तर त्यांना आता सगळ्यांनाच हळूहळू थोडंसं कसं तो इतकं ट्रॅव्हलिंग केलं ना तर त्यामुळे काय होतंय लास्टला सगळ्यांनाच त्रास होतोय. शिवण्याला तर झाला. आवडी आहे ना ती तर तिला सुद्धा त्रास झाला. मला आता सुरुवात झालेली आहे पोट दुखायची. मला पण एकदम लूज फील होतंय. तर मग अचानक सडनली यांनी तर प्लॅन चेंज केला की नाशिकलाच उतरून घ्यायचं. तर हे बघा हे एक जण असे तुम्ही तर बघितलं असेल रील्समध्ये आता सगळ्यांनी. तर ए कंडक्टर आहे तू. एकेकाने आपापले नाव सांगा. इथून झालं. हा आदिती. हा पद्मजा. दीदी सांग तू. नित्या. तू मानसी. ही मानसी आहे. प्रांजल. ही प्रांजल आता बोलले बरोबर प्रांजल आहे. आणि हिला तर ओळखताच तुम्ही मानसीला आपल्या सूत्र टीम मध्ये आहे. अरे हिचं झालं ना हिचं काय काव्या. तर असे सगळ्या जणी आहे तुम्ही रील्स मध्ये बघितलंच. आणि अजून 2 जणी होत्या
आवडीचं नाव काय? अवंती. हा, अवंती. आणि संस्कृती तिची मोठी बहीण. संस्कृती तर तुम्हाला जसं माहितीच आहे की ती एक्झाम असल्यामुळे ती पंजाबवरूनच गेले होते तिचे पप्पा आणि ती दोघी जण. पण त्या दोघींनी सुद्धा खूप छान एन्जॉय केला आणि खूप छान मस्त आमच्याबरोबर पण खूप छान राहिल्या. मस्त वाटलं आणि ही ट्रिप आमच्यासाठी खरंच खूप यादगार राहणार आहे. सगळे ब्लॉग बघा, सगळ्यांनी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा बरं का. चला मग बाय बाय. मी आल्यानंतर घरी सगळ्यांनी नक्की या बरं का. सगळ्यांनी नक्की या. तू येशील ना? घरी या सगळ्यांनी बरं का. तिघीला बाय बाय. अय्या हे झोपलेत का? मैं जा रही हूँ, तुमसे सो रहे हो क्या? नाही अजून येते स्टेशन. मी बाय बाय करायला आलते. बाय बाय. झोपा 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 झोपा. अहो मी येईलच आता 5 मिनिटं स्टेशन म्हणून म्हणलं ना बाय करून द्या. बाय 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 बाय. रडून घ्या थोडस. बाय बाय करते. बाय 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 बाय. माझ्या हो, तुम्ही पण सांभाळून जा आणि घरी आले का या एकदा घरी दे गेला बरं का. वाघ साहेबांना जास्त त्रास देऊ नका सासरवाडीला. नाही नाही उद्या पण राहा, परवा गेल्या रोज एक बोकड बिकड कापून. बोकड खाल्ल्याशिवाय निघणार नाही घरातून. काय म्हणले? बोकड खाल्ल्याशिवाय निघणार नाही. बाय बाय पोरीनो. मस्त मजा आली. परवा दिवशी ऑफिसला वाघ साहेब आले होते. यांच्या पाठीवर बघायचं ओळ आहेत का. बाय ग, एवढं पण नाही हो अत्याचारात. हे बाय बाय पोरीनो. छान वाटलं तुमच्या सोबत. मस्त एन्जॉय झाला. बाकीचे कुठे? बाय. इथं आता नाशिक आलंय. आम्ही 10 मिनिटांमध्ये पोहोचणार. तोपर्यंत आम्ही इथं 10 वाजता म्हणजे 10 मिनिटांमध्ये थांबणार. अरे या सर्वजण रडा थोडं. भाऊजी रडायला या थोडस. भाऊजी तिकडेच उभे आहेत सगळेजण. रडत आम्ही थांबलोय. विदाई करायला या आमची. ते हे जाताना बेडशीट डोळे पुसायला. बेडशीट. भाऊजी रडायला आले आले आले. आता येते. टॉवेल घेऊन आले. डोळे पुसायला टॉवेल घेऊन आलेत बघा. बेडशीट घ्या. डोळे पुसायला बेडशीट घ्या. टिशी बिशी बघितलं पाहिजे आपल्याकडे राहा ना. आमच्याकडे लॉलीपॉप उद्या. लॉलीपॉप सारण मग ते कोणता लॉलीपॉप? लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप का साधा लॉलीपॉप? थांबतील. थांबा येऊन जाईल. आमंत्रण दिलंय. लाईट आता जेवण आमंत्रण दिलंय. थांबा सगळ्यांना जाऊ द्या पुढे. बघितलं उपाशी. रडले. वाटलं तर काय रडताय. आम्ही चाललो ना रडतायत. गाणं म्हणून कापायला लागले. घ्या व्यवस्थित. रडू नका. चला इकडे घ्या. डबा घेऊन जा. जेवण करून घ्या ना. आता एकदा पडी मारून घ्या. झोपून घ्या आता. बाय 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 बाय. ए मम्मीकडे मम्मीला बोला ना. बाय. हे तो डबा पिशवी द्या. भाऊजी पिशवी द्या. पिशवी द्या की. जेवण करून घ्या व्यवस्थित आणि हा आणि झोपून घ्या. हो हा. ए बेबू.
चलो बाय येऊ बाय. तुझं सारखंच आहे बघ आमचे. हॅशटॅग इकडे हॅशटॅग आहे बघ. सेम आहे का नाही? सेम आहे की नाही विराज? चौघ आलेत वाटतं गाडीवर. चला आता उचला आता चला. काय बेटे? ओ माय गॉड मम्मी बघला टॉर्च लावून उभी लाईट गेलेली. अरे तू इधर है क्या? राम राम. अरे पडले असते मी आता. हा बराच टाइम लागला बाई. दाबतोय मामाची पाठ. अशो. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही अवस्था बघू शकताय माझी. बेकार अवस्था झाली आहे. 10-12 दिवसांची ट्रिप आणि इतके हाल शेवटी असले जबरदस्त हाल होत आहे. अचानक बरं झालं. यांना काय माहिती अचानक काय सुचलं. आम्ही डायरेक्ट पुण्याला जाणार होतो तर यांना काय माहिती काय कळालं. त्यांनी ते लगेच म्हटले की आपण नाशिकच्या स्टेशनवर उतरून जाऊ. तर बरं झालं माहिती का, कारण की आल्यानंतर इतकं लूज मोशनचा त्रास होतोय, वॉमिटिंगचा त्रास होतोय मला. मी गोळ्या घेतल्या. आज दिवसभर मम्मीचं तिथं झोपूनच होते मी. जास्त काही जेवले पण नाही. शिवण्या थोडीशी बरी आहे. श्रेयाला आणि मला दोघींनाही त्रास होत होता प्रमाणाच्या बाहेर. पण बरं झालं यार, कारण की नंतर आहे ना मग आमचे ग्रुपमधले सगळे आहेत ना, तर गाडी ना ॲक्च्युली 4 तास उशिरा झाली. इतकी गाडीने लेट केलं नाही, त्याच्यामुळे इतके वैतागलेत ना सगळे. त्याच्यामुळे ते रात्री आम्हाला 12 वाजता ती कल्याणला पोचवणार होती, तर तिने सकाळी 4 वाजता म्हणजे पहाटे 4 वाजता त्यांनी कल्याणला पोचवली. कल्याणवरून मग त्यांनी टेम्पो ट्रॅव्हल केला तर केला, पण त्या टेम्पो ट्रॅव्हलच्या वरती बॅग ठेवायला सुद्धा जागा नव्हती. तर त्यांनी सगळ्यांनी आपल्या जवळ त्या बॅगा काय थोड्या होत्या का, इतक्या दिवसाच्या बॅगा तर इतक्या भरपूर होत्या. तर त्यांनी ते आपल्याजवळ कशाबशा घेतल्यात आणि 3 तास तो पुण्याचा प्रवास केला. खरंच खूप हाल झाले जाताना. तर आमचं एक नशीब, त्यांनी श्रेयाजपानी पटकन डिसिजन घेतला की आम्ही नाशिकच्या स्टॉपवर, आधी आमचं ठरलं होतं की मम्मी चपात्या पाठवणार होती, आम्ही जेवण करून तसंच झोपणार होतो आणि कल्याणच्या स्टेशनला उतरून मग तसं पुण्याला जाणार होतो. पण बरं झालं माहिती का, यांनी थोडंसं पटकन डिसिजन घेतला, नाही तर आमचे इतके हाल झाले असते ना, खूप प्रमाणाचे हाल झाले असते. आत्ताच आज दिवसभर इतकं म्हणजे मी लोळूनच आहे दिवसभर. आत्ता थोडंसं संध्याकाळी म्हटलं हे मग मम्मी म्हटली थोडंसं वरती चल फ्रेश हो थोडंसं, त्यामुळे वरती टेरेसवर आलेले आहे. टेरेस आहे मम्मी त्यांचा. तर थोडंसं तरी पण अजून पण आहे बॉडी वीकच आहे. अँटीबायोटिकची गोळी वगैरे घेतली ना, त्याच्यामुळे बॉडी एकदम वीक पडलेली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही घरी जायला निघू. हे डायरेक्ट कारच करणार आहेत, कारण की घरापर्यंत आणि वातावरण एकदम खराब झालेलं आहे सध्या. एकदम अवकाळी पाऊस वगैरे पडतोय. नाशिक होती एकदम मस्त ट्रिप होती आमची. खरंच खूप छान वाटलं. फक्त लास्टला सगळ्यांना थोडासा प्रॉब्लेम झाला, कारण की येताना ट्रेनचं ते जेवण आहे ना ते बरोबर नव्हतं. त्यामुळे ट्रेनचं म्हणजे आम्ही ट्रेनचं घेतलंच नव्हतं, पण जे काही घेतलं होतं जेवण ते पण इतकं म्हणजे त्याच्याने सगळ्यांना त्रास होतो ॲक्च्युली. आणि प्रवासाचं पण सगळं दगदग आता ती शेवटी निघणारच आहे. तर असं चालू राहतं. पण एन्जॉय खूप छान झाला. आणि तुम्हाला ब्लॉग कशी वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा.